सर्वांना हरिओम. शेषशाही भगवान विष्णूच्या 10 अवतारांपैकी 2 अवतार पूर्णावतार आहेत. त्यामध्ये 7वा अवतार भगवान श्रीरामचंद्र आणि 8वा अवतार श्री भगवान कृष्णचंद्र. भगवान कृष्णाचे सर्वांवर प्रेम आणि सर्वांचे कृष्णावर प्रेम असा एकही नसेल की ज्याच्या मनामध्ये कृष्णाबद्दल प्रेम नाही. अशी एक व्यक्ती नसेल की ज्याला कृष्णाबद्दल माहिती नाही. चरित्र सर्वांना माहिती आहे. कृष्णाचे अनेक भक्त होऊन गेले. सर्वजण भक्त असतील यात शंकाच नाही. कारण अवतारच असा आहे की वेगवेगळी रूपं भगवंताने वेगवेगळ्या ठिकाणी साकारलेली आहे. अगदी गोकुळापासून द्वारकेपर्यंत भगवंताची आपल्याला वेगवेगळी रूपे पाहायला मिळतात. आणि म्हणून कृष्णाचे अनेक भक्त होऊन गेले. त्यामध्ये काही भक्त असे आहेत की त्यांनी आपलं जीवन सर्वस्व भगवंताला अर्पण केलं होतं. एका भक्ताचे आपण आज या ठिकाणी थोडक्यात चरित्र जीवन कार्याचा अभ्यास करणार आहोत. एके दिवशी अक्रूर सत्यभामेच्या महालात गेला असताना तिने त्याचा यथोचित आदर सत्कार केला आणि स्वतःची व्यथा, स्वतःचे दुःख त्याच्याजवळ व्यक्त करीत म्हणाली, हल्ली श्रीकृष्ण माझ्याकडे पहिल्यासारखा येत नाही. त्यामुळे त्याच्या योगाने माझा जीव कासावीस होतो आहे. तो तुझे ऐकतो ना? मग त्याला समजावून माझ्याकडे घेऊन ये. तेव्हा सत्यभामेची अवस्था लक्षात घेऊन अक्रूराने असा विचार केला की श्रीहरी भगवान सत्वर येथे आला नाही तर त्याची आवडती राणी पट्टराणी सत्यभामा कदाचित प्राणत्यागही करील. म्हणून काही वेळाने तो स्वतःच कृष्णाचे रूप घेऊन तिच्या महालात गेला आणि तेवढ्यात श्रीकृष्ण भगवान स्वतः तेथे आला व अक्रूराला आणि सत्यभामेला एकमेकांशी गप्पा मारताना पाहिल्यावर त्यांना शाप देत म्हणाला, अक्रूरा, तू कपट रूपाने येथे आलास म्हणून तू कलियुगात आंधळा होशील आणि सत्यभामे तू दासी होशील. त्यावेळी अक्रूर हात जोडून भगवंताला म्हणाला, हे प्रभू, तुझ्या विरहामध्ये वियोगामध्ये तडफडणाऱ्या माता सत्यभामेला धीर देण्यासाठी मी तुझे रूप धारण केले हे तुला माहीत आहे. आणि असे असूनसुद्धा तू मला शाप का दिलास? तेव्हा श्रीकृष्णाने उत्तर दिले, अरे, मी काही तुला रागाने शाप दिलेला नाही. कलियुगात तुला लोकांच्या उद्धारासाठी अवतार घ्यायचा आहे हे तू लक्षात ठेव. शाप हे फक्त त्याचे निमित्त मात्र आहे. त्यावेळी अक्रूराने सांगितले, देवा, पण मला तुझे दर्शन झाले पाहिजे. त्यावर श्रीकृष्ण म्हणाला, माझे दर्शन तुला निश्चित होईल आणि जेव्हा सत्यभामा दासी रूपाने तुला भेटेल तेव्हा मी तुला माझ्या स्वरूपात विलीन करून घेईन. आणि हे ऐकून अक्रूर धन्य झाला. कलियुगात जन उद्धारासाठी अवतार घेतलेला हा महान भगवत भक्त, कृष्णप्रेमी, संत कवी कृष्ण भक्तीशी
एकरूप झालेला, कृष्ण भक्तीपर पदे रचणारा, भक्त कवींमध्ये अग्रमान्य स्थान असणारा, सामाजिक प्रतिष्ठा आणि गोड गळा असलेला, हिंदी साहित्यातील सूर्य मानला गेलेला महान साधू म्हणजे श्री संत सूरदास महाराज होय. आज आपण त्यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात अभ्यास करूया. जन्मताच अंधत्व, निरक्षरत्व, निराधारता इत्यादी सर्व वैगुण्यावर मात करून केवळ सुरांच्या जोरावर सूरदास महाराजांनी आपल्या जीवनात काव्यसृष्टी पादाक्रांत केली. त्याला कशाची तोड नाही. तत्कालीन काळातील एक महान संत कवी म्हणजे सूरदास, भगवान श्रीकृष्णाचे एकमेव परम उपासक आणि ब्रजभाषेतील एक सर्वोत्कृष्ट कवी म्हणजे महात्मा सूरदास. श्री संत सूरदास महाराजांचा जन्म दिल्लीपासून थोड्या अंतरावर असलेल्या सिही या गावात इसवी सन 1478 साली झाला. काही तज्ज्ञांच्या मते त्यांचा जन्म मथुरेजवळ असलेल्या ऋणकता या खेडेगावी झाला असावा असे त्यांचे मत आहे. त्यांचे वडील हे सारस्वत ब्राह्मण होते. त्यांचे नाव रामदास आणि आईचे नाव जमुनाबाई असे होते. वडील श्री रामदास हे पेशाने व्यवसायाने पंडित होते. सूरदास हे जन्मापासूनच अंध असल्याकारणाने त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले आणि म्हणून त्यांनी वयाच्या अवघ्या 6व्या वर्षीच घरदार सोडून दिले. संत सूरदास महाराज हे गायन विद्येत लहानपणापासूनच अतिशय पारंगत होते. त्यांना ज्योतिष आणि शकुन विद्या अवगत होती. बालपणापासून ते भगवान श्रीकृष्णाचे निस्सीम भक्त होते. त्यांनी स्वतःला पूर्णपणे कृष्ण भक्तीमध्ये समर्पित केले होते. त्यांनी काही काळ आपली उपजीविकाही केली. कृष्ण भक्तीपर पदे रचून त्यांनी काही काळ आपली उपजीविकाही केली. पण पुढे वैराग्य आल्याने त्यांनी हा मार्गसुद्धा सोडून दिला. कालांतराने यमुनेच्या काठी गोघाट येथे एक झोपडी बांधून त्यांनी आत्मसाधनेला प्रारंभ केला. एकदा सूरदास वृंदावन धामच्या यात्रेसाठी निघाले असताना त्यांना तेथे वल्लभाचार्य भेटले आणि गोघाट येथे त्यांना वल्लभाचार्यांचे शिष्यत्व लाभले. वल्लभाचार्य हे पुष्टी मार्गाचे संस्थापक होते. त्यांनी सूरदास यांना पुष्टी मार्गाची दीक्षा दिली आणि श्रीकृष्णाच्या भक्तीचा उपदेश केला. नंतर वल्लभाचार्य यांनी सूरदासांना गोकुळात आणले आणि श्रीकृष्ण लीलापर पदे रचण्याची आज्ञा केली. सूरदास आता यमुनेच्या तीरावर बसून कृष्णलीला सांगू लागले, गाऊ लागले. त्यांच्या गोड गळ्यामधून सुस्वर, सुमधुर, सुश्राव्य भजने जन्माला आली आणि यमुनेच्या काठी काव्यगंगा उगम पावली. सर्वांना सूरदास महाराजांनी रचलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या लीला आवडू लागल्या. ते गात असताना लोक तल्लीन होऊन देहभान अर्पून ऐकत असत. सख्य भक्ती, वात्सल्य भक्ती, माधुर्य भक्ती, विनोदवृत्ती हा
सूरदास महाराजांच्या काव्याचा विशेष होय. अशा प्रकारे गाता गातात सूरदास एक दिवस कवी सूरदास झाले. सूरदास या नावातच गहन अर्थ भरलेला आहे. सुरांचा दास म्हणजे सूरदास. सूरदासांनी आपल्या विपुल काव्यरचनेतून जास्तीत जास्त कृष्णाच्या बाललीलांचे वर्णन केले आहे. एक पद जे सर्वदूर गाजलेलं आहे, सर्वांना माहीत आहे. मैया मोरी मैं नहीं माखन खायो, मैया मोरी मैं नहीं माखन खायो. गोकुळातला प्रसंग सर्वांना माहीत आहे. भगवंताला लोणी खूप आवडायचं. एकदा तो पकडला गेला आणि यशोदेला तो सांगतो आपली चोरी लपवण्याकरता की हे आई, मी लोणी खाल्लं नाही. मैया मोरी, हिंदीमध्ये आईला मैया म्हणतात. मी लोणी खाल्लं नाही. आणि हे पटवून देण्याकरता भगवंताने यशोदेला अनेक प्रकारचे उदाहरणं दिली, पटवून दिलं. एकदा म्हटला की माझे हात एवढे लहान आहेत आणि शिंक एवढा वर आहे, हात कसे पोचतील? हे माझे गोपाळ आहेत ना, त्यांनीच मला जबरदस्तीने माझ्या ओठाला लोणी लावलेलं आहे. नंतर तो म्हणतोय की मी तर पहाटेच गेलो होतो गाई चरायला वनामध्ये, तिथून मी आत्ता आलेलो संध्याकाळी आणि मी कधी लोणी खाल्लं. असे अनेक त्याने बहाणे सांगितले. शेवटी मातेला पण वाटलं, यशोदेला, की खरोखर याने लोणी खाल्लेलं नाही. तिला पण घेवरून आलं. पण भगवंताने जाणलं आणि शेवटी त्याने आपला कबुली जबाब दिला. सुरुवातीला काय म्हटला तो? मैया मोरी मैं नहीं माखन खायो. आणि शेवटच्या वेळी काय म्हणतो? मैया मोरी मैं नहीं माखन खायो, मीच लोणी खाल्लेलं आहे. सांगायचं तात्पर्य, सूरदासांचे काव्य असं अंतःकरणाला भिडणार आहे. आणखीन एक सुंदर आणि मनाला भावणारे पद आहे. या पदामधून आपल्या मातेकडे, यशोदेकडे, आपल्या भावाची म्हणजे बलराम दादांची तक्रार करताना भगवान म्हणतात, मैया मोही दाऊ बहुत खिजायो, मोसो कहत मोलको लीनो, तू जसुमती कब जायो, कहकर इही के मारे खेलन हो नहीं जात, पुनी पुनी कहत कौन है माता, कौन है तेरो तात, गोरे नंद जसोदा गोरी, तू कल श्यामल गात, चुटकी दई दई ग्वाल नचावत, हसत सवई मुस्कात, तू मोही को मारन सीखी, दावी कबू न कीजे, मोहन मुखरिस की ये बातें, जसुमती सुनी सुनी रीजे, सुनहो कान बलिभद्र चबाई, जनमत ही कौधूत, सूर श्याम मोही गोधन की सौ, हो माता तू पूत. या पदामध्ये बाल नंदलाल यशोदा मातेकडे बलराम दादाविषयी तक्रार करताना अत्यंत रडवेला चेहरा करून सांगतो, हे मैया, बलराम दादा मला खूप चिडवतो. तो म्हणतो की तुला यशोदा मातेने जन्म दिलेला नाही, तू तर पैसे देऊन विकत घेतलेला आहे. आता मी त्याच्यावर खेळायला जाणार नाही, आता मी त्याच्यासोबत खेळायला जाणार नाही जा. कारण तो मला पुन्हा पुन्हा विचारतो की सांग, तुझे आई बाबा कोण आहेत? नंद बाबा आणि यशोदा मैया तर किती गोरे आहेत आणि तू काळा कसा? असे बोलून तो माझ्यासमोर चुटक्या वाजवतो आणि त्यामुळे सगळेच गोपाळ माझ्याकडे पाहून हसू लागतात. मैया, मी तुझ्याकडे तक्रार केली
तर तू नेहमीच मला मारतेस, पण दादाला मात्र तू कधी रागवतही नाही की त्याला मारतही नाहीस. तू मला शपथ घेऊन सांग की मी खरोखर तुझा मुलगा आहे किंवा नाही. कानाच्या चेहऱ्यावरील राग पाहून, त्याचे तक्रार करतानाचे हावभाव पाहून यशोदेला राग येत नाही, तर ती मनातल्या मनात आनंदित होते. पण त्याची समजूत घालताना सांगते, हे कन्हैया, तू दादाकडे लक्ष देऊ नकोस. दादा आहेत तसा लबाड, खोटारडा. मी तुला गोमातेची शपथ घेऊन सांगते की तूच माझा मुलगा आहेस आणि मीच तर तुझी आई आहे. सूरदासांचे साधुत्व, गीतमाधुर्य, गानकौशल्य यांनी सर्वांना, सहस्रावधी कृष्ण भक्तांना अगदी मंत्रमुग्ध केले होते. त्यांच्या अवीट गोडीच्या गायनामुळे त्यांची कीर्ती दूरवर पसरलेली होती. त्या काळी अवंती नगरीत एक पुण्यवान आणि सात्विक राजा राज्य करीत होता. त्याच्या दरबारात तानसेन नावाचा एक प्रख्यात गायक होता. त्याचं वैशिष्ट्य असं होतं की तानसेनच्या दीपराग गायनाने विझलेले दिवेसुद्धा पुन्हा प्रज्वलित होत असत, असं त्याच्या गायनाचं सामर्थ्य होतं. एके दिवशी राजाने पृथ्वीवरील सर्वश्रेष्ठ गवई म्हणून तानसेनाची प्रशंसा केली. तेव्हा तानसेन नम्रपणे म्हणाला, महाराज, माझ्यापेक्षा सुद्धा मथुरेतील सूरदास नावाचा कवी अतिशय श्रेष्ठ आहे. तो अतिप्रवीण आहे, कुशल गवई आहे. त्याला अनेक प्रकारच्या राग रागिण्या येतात. ते ऐकून राजाला मोठे आश्चर्य वाटले आणि त्याने सूरदासांना पालखी पाठवून मोठ्या मान सन्मानाने आपल्या दरबारात बोलावून घेतले आणि तानसेनाकडून मोठ्या नम्रतेने त्यांचे गायन ऐकण्याची इच्छा राजाने प्रकट केली. तेव्हा सूरदासांनी तानसेनाला म्हटले, आम्ही फक्त वैकुंठ निवासी श्रीहरीचे गुण गाण्यासाठीच येथे आलो आहोत आणि तुम्हालाही त्याची आवड आहे, म्हणून मी हरिभजन गातो. राजाने या गोष्टीला संमती देतात सूरदास महाराज गाऊ लागले आणि गाता गाता, काय आश्चर्य, साक्षात कलेची, संगीताची, विद्येची देवता गणपती बाप्पा आपल्या हातात टाळ घेऊन वाजवू लागले. माता सरस्वती वीणावादन करून त्याला साथ देऊ लागली आणि भगवान श्रीकृष्ण आनंदाने नृत्य करू लागला. ते दृश्य पाहून सर्व सभाजन भारावून गेले. सूरदासांच्या गायनाने ते अतिशय प्रभावित झाले. सूरदासांचा तेथे एक महिनाभर मुक्काम होता, पण त्या अवधीत सूरदासांनी अनेकांना भगवत भक्तीला लावले. श्री संत सूरदास महाराज अहर्निश रात्रंदिवस हरिचिंतनात आणि नामस्मरणात दंग असत. एकदा यात्रेकरू समवेत ते कृष्ण दर्शनासाठी मथुरेला आले, पण दृष्टी नाही. मग कृष्णमूर्तीचे दर्शन घडणार कसे? म्हणून त्यांनी अत्यंत करुण वचनांनी कृष्णाला आळवायला सुरुवात केली. हे देवादिदेवा, तुला गोकुळातून मथुरेत आणताना, अक्रूराच्या रूपात असताना गोपगोपिकांनी आणि यशोदा मातेने माझ्या नावाने जो तळतळाट केला,
आणि मला शाप दिला त्याचेच फळ मी आता भोगत आहे. अशा प्रकारे साश्रू नयनांनी आपले हृदगत मनोगत प्रगट करताना पाहून भगवान कृष्णाला सूरदासांची दया आली आणि त्याने सूरदास महाराजांना दृष्टी देऊन आपले चतुर्भुज रूप दाखवले. सूरदासांनी कृष्णाच्या अलौकिक रूपाचे अगदी डोळे भरून दर्शन घेतले आणि मोठ्या प्रेमाने त्याला आलिंगन दिले. त्यावेळी श्रीकृष्णाने सूरदासांना वर मागण्यास सांगितले. तेव्हा ते म्हणाले, हे भगवान, तुझे सुंदर रूप पाहिल्यानंतर आता मला आणखी काहीही पाहण्याची आवश्यकता नाही, किंबहुना इच्छाच नाही. तरी कृपा करून मला पूर्वीसारखे आंधळे करा, एवढाच मला तुम्ही वर द्या. तेव्हा सूरदासांचे अंतःकरणातली भावना जाणून श्रीकृष्णाने त्यांना पुन्हा एकदा दृष्टीहीन म्हणजे अंध केले आणि त्यानंतर सूरदास मथुरेतच राहू लागले. साधारणपणे 1496 ते 1510 पर्यंत सूरदासांचे वास्तव्य गौघाट येथे आणि त्यानंतर गोवर्धन या ठिकाणी होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य श्रीकृष्णाच्या पूजा अर्चेत आणि भजन कीर्तनात व्यतीत केले. सूरदासांची ग्रंथसंपदा भरपूर आहे. त्यापैकी सूरसागर हा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये श्रीकृष्णाच्या बाललीलांचे त्यांनी वर्णन केलेले आहे. एकूण 7 ते 8 हजार पदांचा यात समावेश आहे. त्याचप्रमाणे त्यांनी सूरसारावली, साहित्यलहरी, नलदमयंती, ब्याहलो, दशमस्कंद टीका, नागलीला, भागवत, गोवर्धन लीला, सूरपचीसी, सूरसागर, प्राणप्यारी इत्यादी ग्रंथ लिहिले आहेत. एके दिवशी राजस्त्रियांनी सूरदासांना त्यांचे गाणे ऐकण्याची इच्छा प्रकट केली. सूरदास अंध असल्यामुळे राजाने त्यांना अंतःपुरात म्हणजे स्त्री महालात जाण्याची परवानगी दिली. तेथील नाटकशाळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी 500 राजस्त्रिया त्या ठिकाणी उपस्थित होत्या आणि पडद्याची पद्धत असूनही त्या पडदा न घेताच सूरदासांचे गीत ऐकायला आल्या होत्या. सूरदासांनी गाण्याला सुरुवात केली तेव्हा सर्वजणी अगदी तल्लीन होऊन ऐकू लागल्या. त्यावेळी कृष्णाच्या शापाने दासी झालेली सत्यभामा तेथे होती. ती उठली आणि नाटकशाळेत जाऊन भान हरपून नृत्य करू लागली. तिची आणि सूरदासांची भेट होतात कृष्णाने दिलेल्या वचनाप्रमाणे सूरदासांना त्यावेळी सर्व काही दिसू लागले आणि नाचत असताना सत्यभामा हौदात पडणार असे दिसतात. सूरदास पुढे हौद आहे, सांभाळ असे पटकन म्हणाले. तसे दासीने म्हणजे सत्यभामेने स्वतःला सावरले आणि याला दृष्टी आली आहे हे इतर राजस्त्रियांच्या लक्षात येतात. त्या संकोचाने पडद्याआड लपल्या आणि त्याच वेळी श्रीकृष्णाने प्रकट होऊन सूरदासांना आणि सत्यभामेला आपल्या स्वरूपात विलीन करून घेतले. अशा या महान कृष्णभक्त
संत श्रेष्ठ सूरदास महाराजांना दंडवत प्रणाम करून आपण आजचा वाद या ठिकाणी पूर्ण करूया.